हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 6th लेसन ट्रिग्नॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 6.1 मधील क्वेश्चन नंबर 6 मधील एक्झाम्पल 10 पाहणार आहोत. पहा आपल्याला एक्झाम्पल काय दिलेलं आहे. tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस cot a अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर a ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू sin a इंटू cos a. आता प्रथम आपण LHS लिहून घेऊ आणि एक्झाम्पल सॉल्व करू. आपण LHS लिहून घेतलेला आहे. आता इथे काय पहा, 1 प्लस टॅन स्क्वेअर ए ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. आता आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर ए च्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण, सेक स्क्वेअर ए लिहू आपण. टॅन ए अपॉन सेक स्क्वेअर ए ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. इथे आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर ए च्या ठिकाणी काय लिहिलं, सेक स्क्वेअर ए, कारण आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर ए प्लस कॉट ए अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर ए च्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, कोसेक स्क्वेअर ए, कारण आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे. 1 प्लस कॉट स्क्वेअर ए इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर ए, म्हणजेच इथे काय लिहू आपण, कोसेक स्क्वेअर ए ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. रिझन लिहू आपण. येथे रिझन काय पहा, प्रॉपर्टी काय आपली, 1 प्लस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर ए. 1 प्लस कॉट स्क्वेअर ए इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर ए. येथे आपण काय केलं, 1 प्लस टॅन स्क्वेअर ए च्या ठिकाणी सेक स्क्वेअर ए लिहिलं आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर ए च्या ठिकाणी काय लिहिलं आपण, कोसेक स्क्वेअर ए. आता हेच आपण कसं लिहू शकतो पहा, टॅन ए अपॉन, आता इथे काय होईल, पॉवरचं मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजेच काय येईल, 2 2 जार 4 सेक रेस टू 4 ए प्लस कॉट ए अपॉन, येथे पण काय होईल, 2 2 जार 4 म्हणजेच किती येईल, कोसेक रेस टू 4 ए. आता हेच आपण कसं लिहू शकतो पहा, टॅन ए डिवाइड सेक रेस टू 4 ए प्लस कॉट ए डिवाइड कोसेक रेस टू 4 ए इज इक्वल्स टू, आता टॅन ए साठी आपण काय लिहू शकतो, टॅन ए चा फॉर्म्युला काय आहे, साइन ए अपॉन कॉस ए डिवाइड, आता सेक रेस टू 4 ए, सेक ए साठी आपल्याला फॉर्म्युला काय आहे, 1 अपॉन कॉस ए. आता येथे काय आहे, सेक रेस टू 4 ए आहे, म्हणजेच येथे काय येईल, 1 अपॉन कॉस रेस टू 4 ए प्लस कॉट ए साठी फॉर्म्युला काय आहे, कॉस ए अपॉन साइन ए डिवाइड कोसेक रेस टू 4 ए. कोसेक ए साठी फॉर्म्युला काय आहे, 1 अपॉन साइन ए. मग आता इथे काय आहे, कोसेक रेस टू 4 ए आहे, मग इथे काय येईल, 1 अपॉन साइन रेस टू 4 ए. येथे कोसेक रेस टू 4 असल्यामुळे आपल्याला इथे काय लिहावं लागेल, साइन रेस टू 4 ए इज इक्वल्स टू साइन ए अपॉन कॉस ए. आता आपण येथे काय करू, डिवाइडचं मल्टिप्लिकेशन करू. मल्टिप्लिकेशन करताना याचा काय घ्यावा लागेल, आपल्याला रेसिप्रोकल घ्यावा लागेल, म्हणजेच काय येईल पहा, कॉस रेस टू 4 ए अपॉन 1, याचा काय घेतला आपण, रेसिप्रोकल घेतला, प्लस कॉस ए अपॉन साइन ए. आता इथे डिवाइडचं काय करू आपण, मल्टिप्लिकेशन करू. मल्टिप्लिकेशन करताना याचा काय घ्यायचा, रेसिप्रोकल घ्यायचा. आता 1 अपॉन साइन रेस टू 4 ए चा रेसिप्रोकल काय येईल, साइन रेस टू 4 ए अपॉन 1. साइन रेस टू 4 ए आपण वर घेतलं आणि 1 काय केलं, खाली घेतलं. आता इथे काय होईल पहा, येथे कॉस ए आहे आणि येथे कॉस रेस टू 4 आहे. आता या कॉस रेस टू 4 ए मधील एक कॉस ए काय होईल, कॅन्सल होईल, आणि हा कॉस ए आणि याच्यातील एक 1 कॉस ए कॅन्सल होईल, म्हणजेच येथे काय येईल पहा, कॉस रेस टू 3 ए. आता या ठिकाणी साइन ए आणि या साइन रेस टू 4 ए मधील 1 साइन ए कॅन्सल होईल, साइन ए आणि यामधील एक साइन ए कॅन्सल होईल, म्हणजेच येथे काय येईल, 4 मधील एक गेल्यानंतर साइन रेस टू 3 ए इज इक्वल्स टू, म्हणजेच काय येईल पहा, साइन ए इंटू कॉस रेस टू 3 ए प्लस कॉस ए
इंटू साइन रेस टू 3a। आता यामधून आपल्याला कॉमन काय घेता येईल पहा, साइन ए आणि कॉस ए या दोन्ही टर्म्स आपण काय करू शकतो, कॉमन घेऊ शकतो। दोन्हीमध्ये काय आहे, साइन ए आहे, कॉस ए आहे। साइन ए इंटू कॉस ए कॉमन घेऊ आपण। आता काय येईल पहा ब्रॅकेटमध्ये। आता इथे आपण या टर्ममधला साइन ए बाहेर घेतलेला आहे आणि या कॉस रेस टू 3a मधील 1 कॉस ए आपण बाहेर घेतलेला आहे, म्हणजे इथे काय येईल कॉस स्क्वेअर ए प्लस, आता कॉस ए आपण येथे घेतलेला आहे आणि या साइन रेस टू 3a मधील 1 साइन ए बाहेर घेतलेला आहे, म्हणजेच येथे काय येईल साइन स्क्वेअर ए इज इक्वल्स टू साइन ए इंटू कॉस ए। आता इथे काय येईल पहा, इंटू कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए काय येईल 1। आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे, रिझन घेऊ आपण। येथे आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे, साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल्स टू 1। मग आपण येथे काय लिहिलं, कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर एच्या ठिकाणी काय लिहिलं आपण 1 लिहिलं, इज इक्वल्स टू साइन ए इंटू कॉस ए। साइन ए इंटू कॉस ए इंटू 1 केल्यानंतर काय मिळेल आपल्याला, साइन ए इंटू कॉस ए। आणि आपला RHS काय आहे पहा, साइन ए इंटू कॉस ए, म्हणजे आपल्याला RHS मिळालेलं आहे। ते काय येईल RHS। देअरफॉर LHS इज इक्वल्स टू RHS। देअरफॉर tan A अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर A ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस cot A अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर A ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू साइन A इंटू कॉस ए। अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं। पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। एक्झाम्पल 11 पहा, सेक रेस टू 4a ब्रॅकेटमध्ये 1 मायनस साइन रेस टू 4a मायनस 2 टॅन स्क्वेअर a इज इक्वल्स टू 1। प्रथम आपण LHS लिहून घेऊ आणि एक्झाम्पल सॉल्व करू। LHS इज इक्वल्स टू सेक रेस टू 4a ब्रॅकेटमध्ये 1 मायनस साइन रेस टू 4a मायनस 2 टॅन स्क्वेअर a। आता सेक रेस टू 4a हेच आपण कसं लिहू शकतो, आपल्याला सेक थीटाचा फॉर्म्युला माहिती आहे। सेक थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन कॉस थीटा। मग आता इथे काय सेक रेस टू 4a आहे, मग याच्यासाठी आपण काय लिहू शकतो 1 अपॉन कॉस रेस टू 4a। आता आपल्याला अँगल थीटाच्या ठिकाणी a दिलेला आहे, त्यामुळे आपण इथे a लिहिलेलं आहे। आता 1 मायनस साइन रेस टू 4a हेच आपण कसं लिहू शकतो पहा, 1 चा स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर a ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर। आपण जर हा ब्रॅकेट काढला तर काय होईल, साइन रेस टू 4a येथे काय होईल 2 2 जार 4 मायनस 2 इंटू, आता टॅन स्क्वेअर a साठी आपण काय लिहू शकतो, आपल्याला टॅन थीटाचा फॉर्म्युला माहिती आहे। टॅन थीटा इज इक्वल्स टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा। मग आपण इथे काय लिहू शकतो, टॅन स्क्वेअर a च्या ठिकाणी आपण साइन स्क्वेअर a अपॉन कॉस स्क्वेअर a लिहू शकतो। रिझन लिहू आपण इथे, सेक थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन कॉस थीटा। इथे काय केलं आपण, सेक रेस टू 4a च्या ठिकाणी काय लिहिलं आपण 1 अपॉन कॉस रेस टू 4a। आता इथे सेक थीटा आहे ते कॉस थीटा, इथे जर सेक रेस टू 4 थीटा असेल तर इथे काय येईल कॉस रेस टू 4 थीटा। आता इथे सेक रेस टू 4a आहे, त्यामुळे आपण इथे काय लिहिलं कॉस रेस टू 4a। टॅन a साठी काय फॉर्म्युला आहे, टॅन थीटाचा फॉर्म्युला काय आहे, टॅन थीटा इज इक्वल्स टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा। आता इथे काय टॅन स्क्वेअर a आहे, त्यामुळे आपण इथे काय केलं साइन स्क्वेअर a अपॉन कॉस स्क्वेअर a लिहिलं इज इक्वल्स टू 1 अपॉन कॉस रेस टू 4a। आता इथे 1 चा स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर a चा स्क्वेअर आहे,
म्हणजेच ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये आहे. याला आपण ए कन्सिडर करू आणि याला आपण बी कन्सिडर करू. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. आपण इथे फॉर्म्युला लिहून घेऊ. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए प्लस बी, ए मायनस बी. आता इथे पण काय येईल, एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल, ए मायनस बी. 1 प्लस साइन स्क्वेअर ए आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल, 1 मायनस साइन स्क्वेअर ए मायनस 2 इंटू साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए इज इक्वल्स टू 1 अपॉन कॉस रेस टू 4 ए. आता इथे 1 मायनस साइन स्क्वेअर एच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, कॉस स्क्वेअर ए. आता आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. आता हा आपण साइन स्क्वेअर थीटा या साईडला घेतला तर काय येईल पहा, कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. आता साइन स्क्वेअर थीटा आपण या साईडला घेऊ. इथे प्लस साइन आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल, मायनस साइन स्क्वेअर थीटा. आपण 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाच्या ठिकाणी काय लिहू शकतो, कॉस स्क्वेअर थीटा. इथे काय 1 मायनस साइन स्क्वेअर ए, मग आपण त्या ठिकाणी काय लिहू शकतो, कॉस स्क्वेअर ए. इथे लिहू आपण कॉस स्क्वेअर ए ब्रॅकेटमध्ये 1 प्लस साइन स्क्वेअर ए. आपण काय केलं, 1 मायनस साइन स्क्वेअर एच्या ठिकाणी कॉस स्क्वेअर ए घेतलं आणि त्यानंतर 1 प्लस साइन स्क्वेअर ए घेतलं, मायनस 2 इंटू साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए इज इक्वल्स टू. आता इथे कॉस रेस टू 4 ए आहे आणि इथे कॉस स्क्वेअर ए आहे. या कॉस रेस टू 4 ए मधील 2 कॉस ए काय होतील, कॅन्सल होतील. हा कॉस स्क्वेअर ए आणि याच्यातील 2 कॉस ए कॅन्सल होतील. 4 मधून 2 गेल्यानंतर काय राहतील, कॉस स्क्वेअर ए. म्हणजेच काय येईल पहा, आता इथे 1 इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर ए काय येईल, 1 प्लस साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए मायनस 2 साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. आता इथे डिनॉमिनेटर काय आहे, सेम आहे, कॉस स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर ए. मग आपण काय करू, डिनॉमिनेटर कॉमन घेऊ, कॉस स्क्वेअर ए. न्यूमरेटरला काय येईल पहा, 1 प्लस साइन स्क्वेअर ए मायनस 2 साइन स्क्वेअर ए. आता इथे प्लस साइन स्क्वेअर ए मायनस 2 साइन स्क्वेअर ए काय येईल पहा, इथे काय नाही म्हणजे काय आहे, 1 आहे. मग प्लस 1 मायनस 2 काय येईल, मायनस 1 येईल. म्हणजेच काय येईल पहा, 1 मायनस 1 साइन स्क्वेअर ए. इथे 1 लिहिण्याची गरज नाही आपल्याला, 1 मायनस साइन स्क्वेअर ए. इथे काय नाही म्हणजे काय, 1 आहे, अपॉन कॉस स्क्वेअर ए. आता 1 मायनस साइन स्क्वेअर एच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, कॉस स्क्वेअर ए लिहू शकतो. 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाच्या ठिकाणी आपण कॉस स्क्वेअर थीटा लिहू शकतो. मग इथे काय 1 मायनस साइन स्क्वेअर ए याच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. जण लिहू आपण इथे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. देअरफॉर हे साइन स्क्वेअर थीटा आपण या साईडला घेऊ, म्हणजेच कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. याचं साइन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल, मायनस साइन स्क्वेअर थीटा. म्हणजेच 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाच्या ठिकाणी आपण कॉस स्क्वेअर थीटा लिहू शकतो. म्हणून आपण 1 मायनस साइन स्क्वेअर एच्या ठिकाणी काय लिहिलं, कॉस स्क्वेअर ए. आता येथे कॉस स्क्वेअर ए आहे, येथे कॉस स्क्वेअर ए आहे. कॉस स्क्वेअर ए कॅन्सल होईल, म्हणजेच आपल्याला काय मिळेल, 1. आणि आपला RHS काय आहे पहा, RHS काय आहे, 1. म्हणजेच येथे आपण काय लिहू शकतो, RHS. देअरफॉर LHS इज इक्वल्स टू RHS. देअरफॉर सेक रेस टू 4a ब्रॅकेटमध्ये 1 मायनस साइन रेस टू 4a
मायनस 2 tan स्क्वेअर ए इज इक्वल्स टू 1. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.